सध्याचे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचे युग आहे. हेच ओळखून आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळा आता कात टाकत आहेत. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण मिळावे यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. वर्धेचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भुयार यांच्या हस्ते नगर परिषदेच्या वसंत प्राथमिक शाळेत रोबोटिक आणि सिस्टम लॅबचे दिनखात उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता भविष्यातील शास्त्रज्ञ सरकारी शाळांमधून घडताना दिसणार आहे. शिका आणि खेळा या संकल्पनेवर आधारित ही लॅब कर्वे समाज सेवा संस्था पुणे, कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि डेंटल ऑटोमोटिव्ह इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आली आहे. या लॅबचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी येथे केवळ पुस्तकी ज्ञान घेणार नाहीत, तर स्वतः कोडिंग आणि सॉफ्टवेअरचा वापर करून रोबोट्स डिझाईन तयार करायला शिकतील. उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री डॉक्टर पंकज भुयार यांनी जिल्हा प्रशासनाच्या भविष्यातील नियोजनावर प्रकाश टाकला. उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री डॉक्टर पंकज भुयार म्हणाले, जिल्ह्यातील 5 शाळांच्या अपग्रेडेशनचे काम आम्ही हाती घेतले आहे. महर्षी धोंडे केशव कर्वे यांच्या वारसा पुढे नेण्याचं कामही संस्था करत आहे. वसंत प्राथमिक शाळेच्या नूतनीकरणासाठी 1,25,00,000चा निधी उपलब्ध करून दिला असून अशा आधुनिक लॅबमुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि तांत्रिक कौशल्ये नक्कीच वाढतील. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, बेंटलर ऑटोमोटिव्हचे MD मुकुंद गणे, डॉक्टर महेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष लॅबची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवादही साधला. रोबोटिक आणि स्टीम लॅबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोडिंग आणि अभियांत्रिकीचे धडे मिळणे ही जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. यामुळे खाजगी शाळांच्या तोडीस तोड शिक्षण आता सर्वसामान्य मुलांनाही उपलब्ध होणार आहे.